मुंबईमध्ये चर्चगेट परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे। चर्चगेटच्या सागर इमारतीजवळ झाड कोसळण्याची घटना घडली आहे आणि त्यामध्ये एका वाहनाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर चर्चगेट भागातली ही घटना आपण पाहतोय। एक भलं मोठं झाड रस्त्यावर पूर्णपणे आडवं पडलेलं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। चर्चगेट जवळ सागर इमारतीजवळची ही घटना आहे आणि यामध्ये काही वाहनाचं नुकसान झाल्याचं सुद्धा कळतं आहे। अजून यापुढे आणखी महत्त्वाची डिटेल्स यायचे आहेत। मात्र सागर इमारतीजवळ हे झाड कोसळलंय आणि अक्षरशः मुळापासून हे उन्मळून पडलेलं झाड आपल्याला पाहायला मिळते। पूर्णपणे रस्त्यावर आडवं झालेलं आहे झाड आणि त्यामुळे अर्थातच या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालेला असणार आहे। सागर इमारतीजवळची ही काही दृश्य आपल्याला पाहायला मिळते। एक जुनं भलं मोठं झाड आपल्याला हे पडलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी काही गाड्या सुद्धा पार्क केलेल्या होत्या, त्यामुळे निश्चितच या झाडाखाली काही गाड्या सुद्धा अडकल्या असल्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया स्वप्नीलकडून या संदर्भातले आणखी डिटेल्स। स्वप्नील, चर्चगेट जवळची घटना आहे, पुन्हा एकदा झाड कोसळल्याची घटना, काही वाहनांचं नुकसान दिसते, काय काय नेमके तपशील आहेत? नक्कीच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, मात्र झाडांची पडझड ही सुरूच असल्याचं पाहायला मिळतं। हे महाकाय झाड माझ्या मागे आपण पाहतोय, वडाचं झाड आहे जे पडलेलं आहे। रात्री 2:30 ते 3च्या सुमारास हे झाड पडल्याची माहिती समोर येते आणि या झाडाखाली 2 गाड्या, चारचाकी गाड्या, त्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। अगदी या ठिकाणी काही टू व्हीलर्ससुद्धा पार्क होत्या, मात्र रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। याने समोरच्या इमारतीमध्ये सुद्धा जो मुख्य गेट होता तो तुटलेला आहे आणि समोरच्या इमारतीमध्ये हे झाड झुकल्याचं पाहायला मिळतं। या झाडामुळे काही झाडं सुद्धा खाली पडल्याचं पाहायला मिळतं। जी शासकीय इमारत आहे सागर, जी खरं तर चर्चगेट स्टेशनपासून अगदी बाजूलाच आहे आणि या चर्चगेट स्टेशनच्या बाजूलाच हे झाड या ठिकाणी कोसळल्याचं पाहायला मिळतं। याच रस्त्यावरती वर्दळ ही सकाळच्या सुमारास अनेकांची असते, कामावरती येणाऱ्या जाणाऱ्यांची असते, मात्र रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यामुळे जी भीषणता या घटनेची होती ती कुठेतरी कमी आहे। मात्र 2 गाड्यांचं अद्याप नुकसान झालेलं आहे। कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत नसली तरी आर्थिक हानी, वित्तहानी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हे झाड जे आहे ते खरं तर फार जुनं असं झाड आहे आणि एकदम मुळासकट हे झाड उन्मळून बाहेर पडल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये समोरच्या जी इमारत आहे, इमारतीचा गेट या ठिकाणी आपल्याला त्यावरती पडझड झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, हे दाखल झालेले आहेत आणि झाड हटवण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे। खरं तर आज दिवस लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते, मात्र येथील जी वाहतूक आहे ती दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। मात्र अशा प्रकारची पडझड जी आहे ती मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळते। विशेष करून जे जुनी झाडं आहेत, या झाडांच्या मुळापासूनच ही झाडं उखडून बाहेर येत आहेत, त्यामुळे या संदर्भातली काळजी ही मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात येणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा सूर आता कुठेतरी जनसामान्यांमध्ये उमटताना पाहायला मिळतोय। अगदी खरं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर महाराष्ट्र शासनाची गाडीच या झाडाच्या खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। चर्चगेट जवळ सागर इमारत आहे, शासकीय इमारत आहे आणि याच ठिकाणी हे झाड मोठं एक महाकाय असं ह्या वृक्ष अक्षरशः मुळापासून उन्मळून पडल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि यामध्ये 2 चारचाकी वाहनांचं जरी नुकसान झालं असलं तरी त्यातली एक महाराष्ट्र शासनाचीच गाडी आहे, हेही विशेष आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने सगळं या प्रश्नाकडे लक्ष दिलं जातं हे बघावं लागणार आहे। 8 बजे जब ड्यूटी पे आया तो देखा तो ये पेड़ पूरा रास्ते पे गिरा हुआ था। जब मैंने मेरे रिलीवर से पूछा तो उन्होंने बताया 2 या 2:30 के बीच में ये रात में गिर गया है। तो अभी तक कोई आया है पेड़ तो काटने के लिए? हमने सबको BMC फायर ब्रिगेड इनको कांटेक्ट किया था हमारे गार्ड ने, तो रात को आए थे कोई लोग, पर BST का इलेक्ट्रिक का प्रॉब्लम था, कुछ करंट आ रहा था, इसके लिए वो काम स्टॉप हो गया। तो अभी सवेरे लोग आने वाले हैं। 2-3 कार भी डैमेज हुई है। कार एक कार डैमेज हुए है, उसमें कोई था नहीं? उसमें कोई था नहीं। अच्छा, तो ये पेड़ क्या काफी पुराना, इसका कुछ कटिंग करने के लिए ऐसा कुछ? हाँ, पेड़ काफी पुराना था। हाँ, पर वो कुछ एक साइड झुक गया था, इसके लिए वो ये हो गया। तो इसका कुछ